पंचांचा कॉल आणि सामन्याची सुरुवात. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक. व्हॉट अ स्टार्ट, ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग, चौकार. आपण पाहतोय खेळाडूंचं अट्रॅक्शन जी आपल्याला पुरस्कृत केलेली आहे. विहान निखिल लोखंडे, JB लॉन्स यांच्याकडनं. स्वतः आनंद घेतात निखिल लोखंडे या सामन्याचा. अजून एक चांगला चेंडू, जबरदस्त स्ट्रोक. व्हॉट अ शॉट, क्लासिकल टायमिंग. येतोय हा धमाकेदार षटकार. समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 धावा धावफलकावरती, 12 रन्स ऑन बोर्ड. धमाकेदार सुरुवात, रिव्हर्स आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव, व्यवस्थित बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण धावा लागतात त्या 13 धावा, 13 रन्स ऑन बोर्ड. 13 धाव धावफलकावरती. चेंडूचा विचार केला, चेंडू शिल्लक आहेत अजूनही. आपण पाहतोय 2. सोमनाथ कारभारीला पाहू शकतो स्ट्राईक एंड वरती, लेफ्ट हँडेड हार्ड हिटर. पहिल्या दिवशी अतिशय चांगली बॅटिंग केली होती आपल्या संघाकरता. धावा आपण पाहतोय या रचण्याचा नेहमीच मानस पूर्ण केलाय. विनंती असेल जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. प्रकाश झोतामध्ये आपल्याला सामने कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ सुद्धा आहे. त्यामुळे आमची विनंती असेल, 1-1 मिनिट आपल्याला खूप महत्वाचा आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज सोमनाथ. षटकातले 2 चेंडूंचा खेळ. वेगवान चेंडू, आक्रमण आहे आणि पहिला चेंडू फेकून दिला आहे सीमारेषे बाहेर. षटकार. देखील कोहली संघाला मनपूर्वक शुभेच्छा. प्रवीण कारभारीच्या चेहऱ्यावरती हसू आलाय. चेहरा अतिशय खुश त्यांचा दिसतोय. गती परिवर्तन आहे आणि नशिबाची साथ, किस्मत भी देती है बहादुरों का साथ. एका धावेच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिला संपेल आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते. धावांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. 20 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. वीस धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 2 गोलंदाज कोहली यांकडनं. कृष्णा या ठिकाणी पाहायला मिळतोय. फिल्डिंग सेट करून घ्या प्लीज. पुन्हा आपल्याला विनंती करावी वाटते, कारण प्रकाश झोतामध्ये आपले 4-4 षटकांचे उरलेले सामने हे होणं गरजेचं आहे. प्रचंड मेहनत आपण पाहतोय जय दुर्गा क्रिकेट संघ कोळिवलीची. त्यांना साथ देणारे त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आपण पाहतोय. विशेषतः आमदार विश्वनाथजी भोईर, सन्माननीय आमदार कल्याण पश्चिम अरविंदजी भंडारी, समाजसेवक हर्षदजी गावडे या 3 मान्यवरांचे विशेष धन्यवाद. हाफ ट्रॅकर आहे, पुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. षटकार.
आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त 2 षटकार सोमनाथच्या बॅटमधून. ग्रामीणच्या बरोबर शहरी गटामध्ये सुद्धा त्यांची आता खूप चांगली बॅटिंग आपल्याला नेहमीच पाहायला मिळते कल्याण ओपन मध्ये. आज आपल्या होम ग्राउंड वरती खेळत आहे. धावसंख्या 26. चेंडू झालाय तो फक्त 1. स्वागत केलंय गोलंदाज कृष्णाचं. पुढील चेंडू सोमनाथ ऑन स्ट्राइक. गती परिवर्तन आहे आणि यावेळेस मात्र चुकीला माफी नाही. चूक झाली आणि त्याचं प्रत्युत्तर मैदान सोडावं लागतंय. 26 धावांवरती पहिला गडी बाद कोळिवली संघ. दीपेश कारभारे पहिल्या दिवसाचा खऱ्या अर्थानं हिरो ठरलेला खेळाडू आज 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. दीपेश कारभारी 3ऱ्या क्रमांकावरती आलाय दिगेशच्या सोबत. दिगेशच्या सहकार्याने 26 धावांवरती 1 गडी बाद. चेंडू शिल्लक आहे 4. वडवली सी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून स्वीकारलं होतं क्षेत्ररक्षण. निर्णय होता संघनायकाचा. पहिल्या षटकामध्ये थोडासा मागणा ठरला. 20 धावा खर्च झाल्या. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च झाल्या, पण जमेची बाजू 1 गडी बाद झालाय सोमनाथच्या स्वरूपात. दीपेश कारभारी ऑन स्ट्राइक. वेगवान चेंडू तेच तर रार. यावेळेस मात्र दीपेशला काही करता आलं नाही. डॉट बॉल. या षटकाचा विचार केला 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च झाल्यात. 1 विकेट, महत्वपूर्ण विकेट सोमनाथ कारभारी सारख्या खेळाडूची, ज्याच्या बॅटमधनं धावा खूप चांगल्या प्रकारे येताना आपण पाहिल्या. 2 षटकार लगावले होते आणि तोच कित्ता गिरवतोय का दीपेश कारभारी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. एक चेंडू डॉट टाकला, त्यानंतर मात्र त्याला प्रत्युत्तर दिलाय. षटकार ठोकलाय. आपण पाहिलं तर आमदार साहेबांची आणि जयवंतजी भोईर यांच्या कटआउटच्या मधोमधच्या भागातून चेंडूला फेकून दिले सीमारेषे बाहेर. षटकार. बघूया कसं प्रत्युत्तर असेल. गोलंदाज कृष्णा हाफ ट्रॅकर आहे. यावेळेस संपर्क होऊ शकला नाही बॅट सोबत आणि डॉट बॉल. चांगलं कमबॅक म्हणता येईल गोलंदाजाचा विचार केला तर. 5 चेंडू झाल्यात, 12 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केलाय. दीपेश कारभारी पुनश्च एकदा स्ट्रायकिंग एंडवरती. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र फेकून दिला. व्हॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग. सीमारेषे बाहेर. अजून एक चौकार. तीस धावा, 18ची धावगती प्रत्येक षटकामागे आतापर्यंत राखलेली आहे. 36 वरती 1 गडी बाद. टीम जयदुर्गा क्रिकेट संघ कोळिवली यांच्या माध्यमातून. दीपेश कारभारी वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती 4 चेंडूंच्या मदतीने. दिगेश वैयक्तिक 13 धावसंख्येवरती 4 चेंडूंच्या मदतीने. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्यायचं आहे आपण. पंचांचं देखील कौतुक असेल. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच महेश सरांच्या सोबत महेंद्र सर आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय चांगली कामगिरी. पहिल्या दिवसामध्ये शेख सर होते, त्यानंतर शक्ती मडवी सर गेले 2 दिवस. समालोचनाचा विचार केला तर राहुलजी भोईर आजच्या दिवसामध्ये. गेले 2 दिवस उंबरड्याचे आमचे योगेश पाटील यांचा सुमधुर आवाज आपण ऐकला. डीजे मास्टर मनीष पाटील आणि टीम. लाईव्हचा विचार केला तर रोहनजी तरे. क्लॅरिटी आणि क्वालिटीचा एक अद्भुत नजारा BTC लाईव्ह. त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी, या सर्वांच्या मदतीतून आज साकार होते ही स्पर्धा अंतिम टप्प्यावरती. चंद्रकांत पहिला बॉल. गती परिवर्तन आहे.
एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. ज्या ठिकाणी 1 रन होता चित्याची चपळाई आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 धावा. अडतीस धावा धावफलकावरती. चंद्रकांत षटक क्रमांक 3 हाताळतोय. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज करतायत. स्ट्राईक एंडला येत आहेत दिगेशचा विचार केला तर 5 चेंडू 15 या धावसंख्येवरती खेळतोय. दिगेश आणि दीपेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गती परिवर्तन आहे. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. आपण पाहिलं तर तकदीरच्या माध्यमातून 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या आहेत. मोठ्या फटक्याची अपेक्षा अजूनही करत असतील कारण आपण पाहतोय दीपेश सारखा खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती. बघूया दीपेश. गती परिवर्तन आहे. यावेळेस अचूक ओळखलं आणि त्या पद्धतीचा हा चेंडू टाकला गोलंदाज. आपण पाहिलं तर चंद्रकांतने आणि थांबवलंय आता मात्र दीपेशला. ज्या दीपेशच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार आपण पाहिला. विशेष स्ट्रॅटेजी असेल दीपेशसाठी कारण दीपेशच्या बॅटमधनं जास्तीत जास्त आपण चौकार आणि षटकार पाहतो. सिंगल डबल्स क्वचित त्याच्या बॅटिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दीपेश यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. हेलिकॉप्टर उडवलाय. सागर पाटील आहेत आणि चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. चेंडूला अक्षरशः खोदून काढलं. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सोमनाथने जे अधुरं सोडलं होतं ते परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय दीपेश. 6 चेंडू खेळतोय 14 या धावसंख्येवरती. 2 चौकार 1 षटकार. 2 चेंडू शिल्लक. चंद्रकांत पुनश्च एकदा सज्ज. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र मागच्या दिशेला जबरदस्त धमाका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. जरा 47 धावा झालेल्या आहेत. अर्धशतक दूर आहे फक्त 3 धावांपासून आणि तिसरं षटक संपण्यासाठी 1 चेंडू अजूनही शिल्लक. दीपेश कारभारे 7 चेंडू 18 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर आहे. पुल केला यावेळेस आणि हा षटकार. जबरदस्त बॅटिंग. दीपेशच्या कामगिरी करता टाळ्यांचा गजर. 53 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 चेंडू आणि 24 धावांच्या मदतीने नंदकुमारजी कारभारी यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारा करता 1000 रुपये देण्यात येतील आणि प्रवीण कारभारी यांच्याकडनं एका षटका 2 षटकारांकरता एका षटकामध्ये 2 षटकारांकरता 500 रुपये देण्यात येतील. प्रवीण कारभारी संघाच्या विजयामध्ये त्यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. प्रकाश. तर बघूयात दीपेश आणि दिगेश ही जोडी. दिगेश प्रकाश गोलंदाजी मार्कवर.
पहिलाच बॉल हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षक येतील, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न बघता बघता पूर्ण होत आहेत 2 धावा. धावसंख्या धावून पोहोचते 55 या आकड्यावरती, 55 ऑन स्कोर कार्ड. बॅटिंग खूप जबरदस्त पाहायला मिळते. सोमनाथने जो पायंडा पाडला होता, चांगली बॅटिंग केली होती, त्याच्यावरती मात्र आता मोहर उमटवण्याचं काम दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 18 या धावसंख्येवरती 7 चेंडूंच्या मदतीने. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक. आता मात्र दीपेशकडे स्ट्राईक आली आहे आणि कोळी संघाच्या अपेक्षा जरूर वाढल्या असतील, कारण 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 56 धावा धाव फलकावरती. पहिल्या पारितोषिकाचा विचार केला तर विश्वनाथजी भोईर साहेब, दुसरं पारितोषिक हर्षदजी गावडे, तिसरं पारितोषिक अरविंदजी भंडारी या मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. ट्रॉफीचा विचार केला तर त्याही मान्यवरांचे आम्ही आभार मानतो. पण यावेळेस मिस टायमिंग आहे, बिग विकेट. दीपेश कारभारी बॅक टू द पॅव्हिलियन. तर प्रशांत कारभारी आपल्याला पाहायला मिळतील. दीपेशचं स्वागत केलंय जरूर टाळ्यांच्या गजरामध्ये, आणि टाळ्या व्हायलाच हव्या होता त्याच्या खेळी करता. विचार केला त्याच्या खेळीमध्ये 24 धावांचं त्याने योगदान दिलं. प्रशांत कारभारीला आपण पाहू शकतो, चेंडू शिल्लक आहे 3. प्रकाशचा विचार केला, 3 धावा खर्च केल्या आतापर्यंत आणि 1 गडी बाद केलाय. अतिशय महत्वपूर्ण दीपेश कारभारी. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक. प्रशांत रिवर्स आणि जबरदस्त सुरुवात, सीमारेषेच्या बाहेर चौकार. रिवर्सच्या फटक्याच्या माध्यमातून प्रशांत कारभारी 60 धावा धावफलकावरती लागतात. 60 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडू शिल्लक. अजून एखादा मोठा फटका धावसंख्येमध्ये मजबूत आकार देऊ शकतो टीम कळवली करता. अपेक्षांचं ओझं प्रशांतच्या खांद्यावरती. चेंडू शिल्लक 2. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत सारख्या खेळाडूला परतावं लागेल मैदान सोडून, कारण यष्टांचा वेध घेणारा चेंडू. बॅट्समन आउट. किंग आणि आजचा बर्थडे बॉय मनोज मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी. मनोज आज या मॅचचा एंड षटकाराने करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं थोडासा स्कोर कमी होता, पण 18 धावा आपण पाहिल्या तर त्या शेवटच्या 3 चेंडूंवरती मनोजने आणून दिल्या आणि त्या जोरावरती पाहायला मिळाला आपला संघ कोळवली आजच्या अंतिम 3 संघामध्ये. मनोज बर्थडे बॉय ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू, उचित संपर्क होऊ शकला नाहीये, त्यामुळे एकच धाव. धावसंख्या धावून पोहोचते 61. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 चेंडू आणि 62 धावांची गरज. सामन्याचं दुसरं सत्र. ऐकूयात पुनश्च एकदा आवाज कल्याण ग्रामीणचा मलंगड क्रिकेट असोसिएशनचे सचिव राहुलजी भोईर यांच्या सुमधुर वाणीतून.
मॅच मध्ये एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळेल. चांगला क्रिकेट आपण एन्जॉय केला. अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलेला. मॅच आपण ऑन करतोय. 62 बनवायच्या त्या मॅच मध्ये हर्षल पण वडवलीसीला सामना जिंकण्यासाठी पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मागवादी बॉलर तयार. साकिंग एंडला अरविंद पाटील आहेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल क्रॉस द लाईन फटका. तेवढाच वेगाने फिल्डर देखील तिकडे सोमनाथ पोहोचलाय. चांगली फिल्डिंग होते. धावे सिंगल असमेल. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग मागवादी बॉलर सुजल आहेत. या ओव्हरमध्ये 2 विकेट जरी घेतल्या तरी देखील प्रवीण कारभारी यांच्याकडनं 2 विकेटसाठी 500 बक्षीस झालं. मग कसे असो 2 विकेट घेणं गरजेचं. नेक्स्ट बॉल सुजल, ब्रावोसाठी अपील. तिथे बघतो आपण ही महत्वाची विकेट आहे डीजेची ब्रावोची. एक धावीत न मिळेल. लेग बायचा इशारा येत असताना अंपायरचा आपल्यापर्यंत नमूदित आहे. यंगस्टर का आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात. सुजल बॉलिंग मार्कवरती. आक्रमण पहिला चेंडू पासून करणं गरजेचं होतं. सध्या तरी सुजलची चांगली बॉलिंग होती. यावेळेचा फटका सुंदर केलं डीप मध्ये. फिल्डर फक्त बघत राहतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. यांची गरज देखील आहे वडवली संघाला या मॅच मध्ये. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या बघतो आपण 8 वरती जाऊन पोहोचलेली आहे. महत्वाची मॅच आपण एन्जॉय करतो. सेमीफायनल मॅच आहे. गावदेवी अंजूर संघ ऑलरेडी क्वालिफाय झाला मेगा फायनल मध्ये ड्रॉच्या माध्यमातून. आणि ही सेमीफायनल मॅच हर्ष11 वडवली अगेन्स्ट. फटका देखील सुंदर आहे. तिकडे आता फिल्डर उपस्थित नाहीयेत. फिल्डर असते तर कदाचित काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. अरविंद पाटील प्रतिम क्रिकेट खेळत असताना अनुभव त्याच्याकडे प्रचंड आहे. आणि आता तो अनुभव या मॅच मध्ये कसा यूज करेल हे देखील तेवढंच महत्वाचं. टार्गेट 60+62 आहे. आक्रमण सुरूच ठेवावं लागेल. सुजल बागपुटला असणारा बाग टू द बॉलर. फटका चांगला खेळला डीप मध्ये. तिकडे फिल्डर देखील आहेत. वेगाने तिकडे पोहोचलाय. फायनली चांगली फिल्डिंग. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं मिळतात. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स 14 रन्स इन बोट. जयदुर्गा जेभोली चषक आपण एन्जॉय करतो. सेमीफायनल मॅच पाहायला मिळते. जयदुर्गा कोळवलीच्या अगेन्स्ट हर्ष11 वडवली सी. मिसामिंगे झेलची संधी. झेल कोण घेणार. स्वतः बॉलर तिकडे आहे. त्याच्याकडनं भरपूर किंवा जजमेंट करणं एवढं इझी नसतं. झेल ड्रॉप मी तिला 2 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 62 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना हर्ष11 वडवली सी टीमची धावसंख्या आहे 16 बिनगडी बाद. हरेश कारबेलसाठी एक पारितोषिक आहे. रेबल ग्रुप यांच्या माध्यमातून निल्सनकडनं पारितोषिक डाई मारून जर कॅच पकडला तर 1000चं बक्षीस आहे. अठरा चेंडू शिल्लक आहेत. 46 धावेची गरज आहे मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी बॉलिंग मागवती बॉलर डिगेश म्हात्रे. बॉलिंग मार्कवरती आहेत. ब्रावो साकिंग याला आपल्याला पाहायला मिळतोय.
कमी गतीनं फटका सुंदर रन्स देखील चांगला मिळतील. अर्ध्या विकेटवरची चेंडू टाकल्याच्यानंतर चेंडू तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाहायला मिळेल. सिक्सर. खराब चेंडू होता. अर्धा विकेटवरची चेंडू आणि त्याच्यावरती एक विस्फोटक फटका आपल्याला पाहायला मिळाला. 22 धावा स्कोर बोर्ड वरती. 17 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी बघतो आपण 40 धावेची गरज या मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट खेळत असताना हर्ष 11 वडवली सी संघ या मॅच मध्ये. सेमीफायनल महत्वाची मॅच. नेक्स्ट बॉल बागफला जाऊन पंच केलाय. तिकडे फिल्डिंग तेवढी चांगली झाली. पॉइंट मध्ये धावे सिंगलच इकडनं मिळणार आहे. आणि एका सचिन तिकडे आपण बघतोय पॉइंटला होते. धावीत एक सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले बघतो आपण. स्कोर बोर्ड 23 झालेला. 23 धावा स्कोर बोर्ड होते. 16 चेंडू अजून शिल्लक आहेत. 39 धावेची गरज आहे. विकेट इथनं घेतली नाही तर हे दोन्ही फलंदाज अजून इथनं एका षटक खेळले तर मॅच आपल्या बाजूने घेऊन जाऊ शकतील. तेवढा टॅलेंट मात्र या खेळाडूंमध्ये. अरविंद पाटील बऱ्याचशा वर्षांपासून खेळतोय. अनुभवी खेळाडू वडवलीचा. अकोटापाचा देखील चेंडू डीप मध्ये फिल्डर आहेत. त्यांचा जजमेंट तिथे त्यांना करता येणार नाहीये. चेंडू त्यांना बीट करून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. पंधरा चेंडू शिल्लक आहेत. 33 धावेची गरज आहे. कोलवलीचे प्रेक्षक आता शांत आहेत. त्यांना माहिती आहे की सध्या तरी आक्रमक फलंदाजी सुरू झालेली आहे. जेव्हा बॅटिंग होती त्यांची तेव्हा त्यांनी बराचसा जल्लोष केला. मध्ये समोर वडवली संघ एवढा इझिली हा सामना देणार नाहीयेत. त्यांचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. 15 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 33 धावेची गरज या मॅच मध्ये. 29 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. झेल सोडल्याच्या नंतरचा हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तो झेल महत्वाचा होता. जरूर अवघड होता. चेंडू बऱ्याचशा वेळासाठी हवेमध्ये होता. सुजलकडनं झालेली चूक कदाचित भरपूरच महागात पडेल की काय हा देखील मोठा प्रश्नचिन्ह आहे. 15 चेंडू शिल्लक आहे. 33ची गरज आहे मॅच मध्ये. एखादी विकेट मॅच मध्ये कमबॅक. पॉइंटला पुन्हा चांगली फिल्डिंग झालेली आहे. सचिन कडनं धावीत एक सिंगल मेल. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा झाली 1 न पुढे. स्कोर बोर्ड मध्ये आपला रन सिकून पाहायला मिळतं. 30 धावा झाल्या आहेत. अजूनही 32ची गरज आहे. चेंडू शिल्लक बघतो आपण येणार आहे. अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 14 बॉल मध्ये विजयासाठी 32 धावेची गरज आहे मॅच मध्ये. ब्रावो अजूनही आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण इंडिव्हिज्युअल दोघांच्या धावा बघितल्या तर तुम्हाला नक्कीच टेलिव्हिजन सेट वरती पाहायला मिळते. जानू शंकर दोन्ही फलंदाज खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. डिगेश चांगला चेंडू आहे. समोर खेळत प्लेसमेंट सुंदर आहे. डीप मध्ये तिकडे फिल्डर आहेत. फिल्डिंग यावेळी चांगली झालेली आहे. चेंडू शोधून फेक करे बंद. एकाच धावीत न मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली पुन्हा 1 न पुढे. 31 धावा स्कोर बोर्ड वरती. 4 बॉल मध्ये सतीश ने 8 आणि 7 बॉल मध्ये 22 धावांची इनिंग आतापर्यंत अरविंद पाटीलने खेळलेली आहे. आणि मॅच मध्ये अजूनही संघर्ष मोठा आहे. अजून एक चांगला क्रिकेट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. डिगेश मात्रे पुढचा बॉल. वेगवान चेंडू. विकेट किपर काय करतोय. विकेट किपर एक्झॅक्ट काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. ह्या चुका बऱ्याचशा भागात पडतील. जिथे होता डॉट बॉल तिथे पाणी घेऊन जा. पण तिथे मिळत आहेत या 4 धावा. मध्ये 35 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. अरविंद जबरदस्त बॅटिंग करतोय. त्याच्यासोबत ब्रावो देखील चांगली बॅटिंग करतो. सेमीफायनलची मॅच आहे. या सेमीफायनलच्या मॅच मध्ये लक्ष लागलाय. कोलवलीचे सगळे प्रेक्षक सगळे त्यांचे समर्थक मैदानाच्या चहूबाजूने आहेत आणि मोठ्या संख्येने ऑनलाईन प्रेक्षक सध्या तरी वडवलीचे आनंद घेत आहेत या मॅचचा. 12 चेंडू 27 धावेची गरज या मॅच मध्ये.
लक्ष आमचा देखील नव्हता, मात्र जसा डॉट बॉल आला इकडनं टाळ्यांचा गडगडाट आपल्याला ऐकायला मिळाला. 11 चेंडू शिल्लक आहे, 27 ची गरज आहे या मॅच मध्ये. रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळतो. काटकी टक्कर आहे, महत्वाची मॅच आहे. लक्ष लागल्या सगळ्यांचा. चांगला होता चेंडू समोर खेळत असताना ड्राईव्ह केला डीप मध्ये, फिल्डर चांगली फिल्डिंग. चेंडू एकाच अक्षमध्ये उचलून फेक कुठे केलाय. पुन्हा आरेश पिक्चर मध्ये. दहावीतला एक सिंगल मिळणार आहे. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली पुन्हा 1 न पुढे. स्कोर बरोबर आपल्याला शिकून पाहायला मिळतात. बघतो आपण 36 धावा आहेत, 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये 26 धावीची गरज आहे या मॅच मध्ये. काय सामना रंगतोय. जशी अपेक्षा होती प्रेक्षकांची सेमीफायनलची मॅच जबरदस्त व्हावी, तशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. सोमनाथ वरती जिम्मेदार जबाबदारी या मॅचची आहे. सोमनाथकडे बऱ्याचशा वर्षांचा अनुभव आहे, एक चांगला खेळाडू आहे, त्याच्याकडनं अपेक्षा आहे कोलिवली टीमची. नेक्स्ट बॉल गती कमी केलेली आहे. चांगला चेंडू आहे, डॉट बॉल आहे. डॉट चेंडू महत्वाचा आहे. सोमनाथची सुंदर बॉलिंग. पाणी हवंय का. सुंदर होता चेंडू, आला डॉट बॉल. रिप्ले मध्ये आपण जरूर बघूया एक्झॅक्ट काय झाला होता. चेंडूने वाटचा संपर्क बघतो आपण, अजिबात नाहीये. चेंडूची गती थोडीशी कमी होती आणि फिरकीपट्टू आपण बघतो. बॉलर अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला, थाई पॅडवरती लागलेला आहे. डॉट बॉल चेंडू आता बघतो आपण शिल्लक आहेत यावेळी आपण 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये 26 धावीची गरज आहे. थरार क्रिकेटचा या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे, पुन्हा विकेट किपर. डायरेक्ट हिटची गरज आहे. डायरेक्ट हिट देखील झालेला आहे. चेक करायचं अंपायरला. बघूया एक्झॅक्ट काय झालंय. 3ऱ्या पंचांची मागणी केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि फलंदाज बाद. विकेट खूप महत्वाची होती, तो बाद झाला परत तो मैदानाच्या बाहेर. इक्वेशन आपल्याला पुन्हा वेगळा पाहायला मिळेल. तकदीर नवीन मॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता चेंडू शिल्लक आहेत बघतो आपण शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी 26 धावेची गरज आहे. सोमनाथनं काय कमबॅक केलाय, त्याची विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची संधी देत नाहीये आणि त्याचा फायदा सध्या तरी या मॅच मध्ये फक्त 4 बॉल मध्ये एकच धाव खर्च केलेली आहे. एक रनआउटची विकेट देखील या ओव्हर मध्ये आलेली आहे आणि पुन्हा आपल्याला इक्वेशन वेगळा पाहायला मिळेल. 8 चेंडू शिल्लक आहे, 26 धावेची गरज मॅच मध्ये. तकदीर मात्रे नवीन बॅटर साकिंग इनला खेळण्यासाठी सज्ज. सेफ आउट झाले. पुन्हा चेंडू विकेट किपरच्या पाठी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पुन्हा झालेला आहे आणि पुन्हा 3ऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे या मॅच मध्ये. बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या षटकामध्ये. फलंदाज अरविंद खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे आणि त्याला माहिती की मी तिकडे पोहोचलो नाहीये. जर अरविंद साठी जोरदार टाळ्या होत्या. अरविंद साठी टाळ्या होणं गरजेचं. बघा ही खेळाडू वृत्ती माहिती अरविंदला की मी तिकडे पोहोचलो नाहीये आणि मला अजिबात बघण्याची देखील गरज नाहीये आणि डायरेक्ट हिट झालेला आहे, तो बाद झालेला आहे. यस इज कोलिवलीकर कधी बसून शांत होते, आता जल्लोष त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आता अजूनही 6 चेंडूच्या 7 चेंडू बाकी आहेत मित्रांनो. 7 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावेची गरज आहे मॅच मध्ये. थरार क्रिकेटचा शेवटच्या षटकापर्यंत सामना जरूर जाईल. मध्ये इथनं एखादा मोठा फटका जर लगावला या बॉल वरती तर मॅच पुन्हा 6 मध्ये 20 हा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. सोमनाथनं जी बॉलिंग केलेली आहे त्याची विकेट टू विकेट बॉलिंग त्यांनी केलेली आहे. कंदुशी बॉलिंग केलेली आहे आणि या बॉलिंगच्या जोरती पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे टीम कोलवलीनं. 7 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावेची गरज आहे. हर्ष 11 वडवली सी संघाला मॅच मध्ये.
सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. महत्वाची मॅच आहे. जिंकणारा संघ क्वालिफाय होईल. ग्रँड फायनल त्याला खेळण्याची संधी मिळेल. कुठला संघ असणार आहे? चांगला चेंडू आहे. फुलर लेनचा खोदून काढलाय. डीप मध्ये वेगान तिकडे फिल्डर देखील पोहोचला. एकच धावीतनं मिळेल. सोमनाथनं मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे. पुन्हा एकदा कमबॅक झालेला आहे. आता चेंडू शिल्लक आहे 6 आणि विजयासाठी 25 ची गरज आहे या मॅच मध्ये. महेश शालित बॉलिंग मार्क वरती. 6 चेंडू शिल्लक आहेत. 25 ची गरज आहे मॅच मध्ये. सागर हा कारनामा करेल का की तकदीर हा कारनामा करेल? 6 बॉल मध्ये 25 बनवायचे आहेत म्हणजे 4 मोठे फटके एक सिंगल. हा कॅल्क्युलेशन करावा लागेल मॅच मध्ये. पहिला चेंडू निर्णायक असणार आहे. महेश शालित बॉलिंग मार्क वरती. महेश कारभार सध्या ऑल इज वेल आहेत. गुंडा देखील भरपूर आनंद साजरा करतोय. आता मॅच अजून संपली नाहीये. फुल टॉस आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळेल. हा सिक्सर आलाय. मी मगाशी सांगितलं की पहिला चेंडू महत्वाचा आहे. पहिला बॉलवरती सिक्सर आलाय. ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत घेऊन जायची सागर पाटीलला. त्यानं ठोकला सिक्सर. आता आपल्याला इक्वेशन वेगळा पाहायला मिळेल. 5 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावेची गरज आहे मॅच मध्ये. अजूनही इथनं कोलवली ऑल इज वेल नाहीये. मॅच अजूनही बॅलन्स आहे सांगत असताना सागर पाटील सागी. 5 बॉल 19 ची गरज आहे. क्रिकेट असा खेळ आहे की तिथे जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये तोपर्यंत सांगणं किंवा आकाशवाणी करणं एवढं इझी नाही. अजून एक फटका. हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा विकेट. चेंडू शिल्लक आहे. 13 धावेची गरज आहे. तब्येत साथ देत नाही तरी देखील प्रयत्न सुरू आहेत की चांगलं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावं. यावेळेचा हा फटका बघा. तेवढंच चांगला आमचा कॅमेरामॅनने कव्हर केलेला हा सिक्सर पाहायला मिळाला. आता चेंडू शिल्लक बघतो आपण 4. येणारा 4 बॉल मध्ये 13 धावेची गरज. मी मगाशी सांगितलं क्रिकेटमध्ये या गोष्टी आपल्याला बऱ्याचशा वेळा पाहायला मिळतात. चला आपण फिल्डिंग लावायची आहे. अजून एक आम्हाला मॅच कव्हर करायची मेगा फायनलची. 4 चेंडू शिल्लक आहे. 13 ची गरज आहे. सागीच्या बॅटमधून 2 सिक्सर. पुन्हा विजयाची उमेद इथनं निर्माण केलेली, जागी केलेली या मॅच मध्ये. त्यानं हे 2 सिक्सर ठोकलेले आहेत आणि या मॅच मध्ये केलेला कमबॅक आहे. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 13 धावेची गरज आहे. इथनं विकेट्स घेतली तर मॅच पुन्हा कोलवलीच्या बाजूला. एखादा षटकार अजून ठोकला तर मॅच पुन्हा वडवलीच्या बाजूला. पैसा वसूल सामना झाला आहे. सेमीफायनलची मॅच आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये गरमागरमी पाहायला मिळते आपल्याला. जबरदस्त मॅच. जरी क्लायमेट थंड असेल मात्र मॅच तापलेली या गरमागरमीच्या मॅच मध्ये जबरदस्त पैसा वसूल आहे. हा चेंडू सुंदर आहे. शॉट बऱ्याचशा प्रेक्षकांना थांबवून ठेवला होता आणि तो आता बघतो आपण चेंडू डॉट आल्याच्यानंतर सोडला देखील. 3 चेंडू शिल्लक आहे. 13 ची गरज आहे. गुंडाने पुन्हा एकदा छातीवरती हात लावलेला आहे. जास्त टेन्शन घेऊ नकोस. मॅच कोणीतरी एक जिंकणार आहे. मात्र बरेचसे प्रेक्षक आता सध्या तरी बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये जे कोलिवलीचे प्रेक्षक आलेले त्यांना टेन्शन जास्त आहे. 3 चेंडू शिल्लक आहे. 13 ची गरज आहे. जबरदस्त हा सामना आहे. रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. 3-13 हा चेंडू महत्वाचा आहे. निर्णायक चेंडू घेऊन तयार बॉलर.
हा चेंडू आताचा देखील आपण बघतोय सुंदर आहे. दोन्ही खेळाडू एका सेंडला आणि एक्झिट काय झालेलं आहे, एक्झिट काय झालेलं आहे. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. विकेटचं बटन खेळाडू बाद. यस इज आहे सतीश त्या साईडला आउट आहे, त्या साईडला तिकडे आउट आहे. स्ट्राईक इकडे मिळेल. रन आउट आहेत ना, रन आउट आहे ना मग. हा मग बरोबर आहे ना स्ट्राईक. रन आउटला तसंच. हा कॅच आउट रन आउट आहे. हो हो बरोबर आहे बरोबर आहे. रन आउटला इकडे असेल बॅटर. 2 चेंडू 13ची गरज आहे. सिक्सर आलाय. या सिक्सरला जास्त महत्व नसणार आहे. आता एक चेंडू शिल्लक आहे. विजयासाठी गरज आहे 7 धावेची. एखादा व्हाईट बॉल किंवा नो बॉल जर हाताळला तर मॅच पुन्हा शेवटच्या बॉलवरती. यस दिस आहे. स्क्रीनच्या समोर, स्क्रीन समोर तो पोरगा बघा बसला छोटावाला लहान. सर बाळा तिथं आपल्याला उठायचंय. एक चेंडू 7 धावेची गरज आहे. कदाचित एखादा खराब चेंडू जर हाताळला येत ना तर मॅच पुन्हा शेवटच्या बॉल पर्यंत एक लिगल टाकायचंय. सिक्सर जरी मारला तरी 6 धावा येतील. तकदीर काहीतरी चर्चा करतोय. एक्झिट काय करायचं या मॅच मध्ये. तकदीर काही करू शकेल ह्याचा मात्र नेम नाही. एक बॉल मध्ये 7ची गरज आहे. बघूया एक्झॅक्टली काय होतोय. एक्झॅक्ट या चेंडूवरती असणार काय आणि अशा पद्धतीने हा सामना 6 धावेने ही मॅच जिंकलेली आहे. अभिनंदन जयदुर्गा कोलवली मेगा फायनल मध्ये. हार्ड लक हर्ष 11 वडवली बी, माफ करा वडवली सी, क्षमा असो.